नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूया। 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला, तर 36 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं आणि आपण कटोरी ब्लाऊजचं हे असतं ब्लाऊजवरती कपड्यावरती कटिंग केल्याच्या नंतर आता आपल्याला असे जे ब्लाऊज पीस असतात ते कसे कटिंग करायचे तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अगोदर ब्लाऊज जो आहे तो आपला अस्तरवरती कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपले ब्लाऊज साड्या ज्या अशा असतात त्यामध्ये ब्लाऊजला 3-4 कलर येतात। आता बघा, हा ब्लाऊज आहे तो 3-4 कलरचा आहे। इथं डार्क आहे, इथं कमी डार्क आहे, त्याच्यानंतर इथं ब्लॅक आहे, इथं थोडंसं आहे, इकडं आहे, असं भरपूर असा कलरचा ब्लाऊज आहे। तर अशा ब्लाऊजची कटिंग कसं करायचं आपण तेही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगोदर बघा आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओही बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जर ब्लाऊज असतील ते कटिंग कसे करायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपला हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। 36 साईजच्या ब्लाऊजची आपण अगोदर कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ब्लाऊज अस्तर जे आहे ते ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करताना काय करायचं आहे, आपल्याला घडी घ्यायची आहे। घडी कितीची घ्यायची, तर आपल्याला ही डबल फोल्ड आपण अस्तर करून घेतलेला आहे। डबल फोल्ड अस्तर कितीची घडी करायची, घडी जी आहे ते आपल्याला 9 इंच आपलं छातीचा चौथा भाग 1.5 इंच मार्जिन म्हणजे 10.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे। तर इथे आपण ऑलरेडी 10.5ची घडी तयार करून घेतलेली आहे। बरोबर आपल्याला घडी जी आहे ती 10.5ची घ्यायची आहे। व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आपल्याला। तर बघा मैत्रिणींनो, खूप सोपं आहे। तर ज्यांना कटिंगचा पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ। सहज आपण कुठल्याही साईजचा ब्लाऊज असं कट करू शकतो। अस्तरचा ब्लाऊज नसेल तर साधा ब्लाऊज पीस असला तरीही आपण तो आपल्या मेन ब्लाऊजवरती कटिंग करू शकतो। आपल्या चॅनलवरती भरपूर असे डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंगचे व्हिडिओ आहे, डायरेक्ट कटोरी वाढवणे तेही व्हिडिओ आहे। तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण जे आहे ते कपड्यावरतीही कटिंग करता येईल आणि पेपरवरतीही कटिंग करता येईल। तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे। आपली तयार उंची जी आहे ती तयार उंची आपल्याला 14 आहे। 1 इंच मार्जिन 15 इंच आपण इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जे आहे ते पूर्ण इकडच्या साईडला ही उंची तेवढीच आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे 15 इंच। तयार ब्लाऊज आपला तयार उंची 14 होणार आहे। 36 साईजचा आपला ब्लाऊज आहे। तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे। तर कसं आहे, प्रत्येकाची उंची कमी जास्त असू शकते, त्यामुळे आपण आपल्या ब्लाऊजच्या मापानं उंची घ्यायची आहे। तर बघा, इथं गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला। गळारुंदी आपला कितीचा ब्लाऊज आहे, तर आपला हा ब्लाऊज आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। परत इथं आपण 3 इंचाला मार्किंग केलेलं आहे, म्हणजे हे शोल्डर जे आहे ते आपण 3 इंच घेतलेलं आहे। 3 इंच घेतल्यानंतर आता आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। आपला समोरचा गळा 6 आहे, मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6.5। मग खालीही आपण इथं 2.5 इंच आहे का बघूनच मग मार्किंग करायचं आहे। 2.5 इंच घेतल्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा, म्हणजे काय होईल, स्किप केल्यामुळे जे महत्त्वाचे 1-2 पॉईंट मिस झाले तर ब्लाऊज आपल्याला कटिंग करताना अडचणी येतात। समोरचा गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता मुंडा घ्यायचा आहे, 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। इथं 6.25 6.5 मुंडा घेऊ शकता। 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं बरोबर 6.25 इंच मुंडा घेतलेला आहे। इथं 3 इंच घेतलेला आहे, इथंही 3 इंच आहे का बघून मार्किंग करायचं, म्हणजे आपलं वरती आणि खाली कमी जास्त होणार आहे। आता आपल्याला छातीचा चौथा भाग 9 इंच आणि उरलेला भाग आपलं मार्जिन आपण मार्किंगच केलेलं आहे आणि तेवढीच घडी घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला डबल मार्किंग करण्याची आता डबल माप टाकण्याची गरज पडत नाही। आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। मुंड्याचा आकार आपल्याला देण्याच्या अगोदर आपल्याला जर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असतील, इथं चुना पडत असतील तर तुम्हाला हे असं डाऊन करायचं आहे।
फक्त पाव इंच बाहेर घ्यायचं आहे. पाव इंच बाहेर घेऊन आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. पाव इंच बाहेर घेऊन मार्किंग करायचं आणि मग तिथून पुढं 1.5 इंचाला आणि 1 इंचाला आकार द्यायचा. असं केल्यानंतर आपलं जे चुन्ना वगैरे पडतात ते पडत नाहीत आणि मुंड्याला आकार देताना आपल्याला अगोदरचा आकार जो आहे तो एक आकार झाला आणि दुसरा आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने आपण 1 इंचाचा 1.5 इंचाचा दोन्ही मुंडा घेतलेला आहे. आणि इथला टक्स जे आहे ते आपण हे जे आपलं शोल्डरचा मध्य काढून पण आपण टक्स घेऊ शकतो किंवा इकडच्या साईडने 36 चे ब्लाऊज असतील तर 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि वर आणि टक्स जो आहे तो आपण इथं 4.5 किंवा 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे. इथं आपण समोरचा गळा टाकलेला आहे. तर समोरचा गळा टाकण्याच्या ऐवजी आपण इथं पाठीमागचा गळा टाकायचा आहे. तर इथं पाठीमागचा गळा जो आहे तो आपला जेवढा असेल तुमचा तयार 9.5 आहे, आपण 9 घेऊयात. म्हणजे आपण खाली मार्किंग करायचं आहे. अशाच पद्धतीने आपण समोरच्या गळ्याचं पुढच्या बाजूला मार्किंग करून घेऊयात. आता आपण हे कट करूयात आणि हेच असं हे बरोबर जसंच तसं मार्किंग ठेवून आपण समोरच्या बाजूचं पण कटिंग करायचं आहे. आता हा गळा जो आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे ना आपला, अस्तर जॉईंट करताना कट करायचा आहे. त्यामुळे आता आपण हे जे आहे ते कट केलेलं नाही आहे. आता आपला मुंडा जो आहे तो 1.5 इंचाचा मुंडा आपण 1.5 इंचाचा मुंडा आपण कट करायचा आहे. आणि समोरचा आपण मार्किंग जसं आता केलेलं आहे तसंच करून समोरच्या भागात आपल्याला कटिंग करायचं आहे. आपण इथं जो आहे तो 1.5 इंचाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, कारण हा आपला भाग जो आहे तो पाठीमागचा आहे. आपण एकाच वेळेस समोरचा पाठीमागचा भाग काढू शकतो, पण काय होतं आपल्याला कटिंग व्यवस्थित लक्षात यावी म्हणून आपण डबल कटिंग व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. तर आपला हा पार्ट तयार झालेला आहे पाठीमागचा. आता आपण असाच दुसरा पार्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा भाग कट करायचा नाही, अखंड ठेवायचा, कारण आपण ह्या साईडला आपली स्लीव्स कटिंग करून घेऊ शकतो आणि पुढच्या साईडला आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता आपल्याला परत एकदा तेवढीच घडी घालून घ्यायची आहे. आपण समोरचा भाग जसंच कसं मार्किंग ठेवलेलं आहे. आता आपण अगोदर जे आहे ते मार्किंग करून घेऊयात. आपण मार्किंग केलेलं आहे. मुंडा आपण आता कसा डाऊन करायचा, आपण ते शोल्डर जे आकार दिलेले ते कसे डबल द्यायचे ते बघूया. बरोबर 6.25 इंचाला मार्किंग करायचे आहे आपल्याला.
पाऊण इंच बाहेर यायचं, पाऊण इंच क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि मग 1 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा इथं मी अंदाजे दिलं, कारण काय होतं आपण असं डाऊन केल्यानं आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो. इथं 2.5 इंच शोल्डर आपलं गळा रुंदी, समोरचा गळा 6 इंच, मार्जिन अर्धा 6.5. इथंही आपण 2.5 इंच घ्यायचं आहे गळा रुंदी आपली. गोलाकार दिलेला. आता कटोरीचं एक पट्टीचं मार्किंग करायचं आहे. आता एक पट्टी आपली एक पट्टी जी आहे ते आपली इकडच्या साईडला बरोबर आपण 3 इंच घ्यायचं आहे, इकडच्या साईडला 2.5 इंच, परत इथं 2.5 इंच. 2.5 इंचाचा तुम्हाला बॉक्स तयार करायचा आहे आणि कटोरी जी आहे ती अशी मार्किंग केलेली आहे आपण. थोडंसं वरच्या साईडला आलं तरी चालतं आपलं कर्वमध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला आपला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे 10.5 इंच त्याचा मध्य काढायचा आहे. 5.25 इंच येतो किंवा डबल फोल्ड टेप करायचा. त्याच्यानंतर इथून खाली आपण 2.5 इंचला एक मार्किंग करायची. समोरचा गळा आहे तिथून 1 इंचाला मार्किंग करायची. सहज हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत, सहज एकदम. तुम्ही मुद्दाम डार्क केलेला आहे तुमच्या पेपर व्यवस्थित हे आपण जे ब्लाऊजचं कटिंग करतो ते लक्षात येण्यासाठी. म्हणजे आपण कुठं कुठं काय पॉईंट दिले ते आपल्याला परफेक्ट असे लक्षात येतील, म्हणून आपण हे मार्किंग आहे ते डबल करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम सोपं आहे आणि सहज आपण जसं पेपरवर करतो तसं कटिंग करत आहोत. तर बघा हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर उंची घेतली आपण, त्याच्यानंतर गळा रुंदी घेतली, शोल्डर घेतलं, मुंडा घेतलेला आहे. मुंडा घेतल्यानंतर आपण इकडच्या बाजूला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलं. म्हणजे मी इथं शिलाई मार्जिनचा पॉईंट असा मार्किंग केलेला नाही, पण आपण इथं शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण शोल्डर डाऊन केलं, बाहेरच्या बाजूला पाऊण इंच घेऊन ते क्रॉसमध्ये जोडलं आणि त्याच्यानंतर 1 इंचाचा आकार दिलेला आहे. मग आपण एक पट्टी काढलेली आहे 3 इंच आणि 2.5 आणि 2.5चा बॉक्स केला आणि वरी 3ला कर्वमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे 10.5चा मध्ये घेतला, 5.25 इंच. गळ्याच्या तिथं 1 इंच घेतलं आणि इथून 1 इंचच्या मुंड्यापासून 2.5 इंच घेऊन हे जे आहे ते आपण मार्किंग केलेलं आहे. हे आता आपण कट करून घ्यायचं आहे. आता आपण अगोदर आपली एक पट्टी आहे ती कट केलेली आहे. क्रॉस पट्टी तयार आहे.
आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालं, समोरच्या भागाचं कटिंग झालं. आता आपण कटोरी वाढवायची आहे. आता आपण आपला कपडा जो आहे तो कसा वापरायचा, तर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. याच्यामध्ये स्लीव्सही कटिंग करायची आहे. त्यावेळेस आता आपल्याला बघा, आपण इथं ॲडजस्ट करून व्यवस्थित अशी कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि बाहीचंही कटिंग करायचं आहे. ही कटोरी तयार निघालेली आहे. याचा कपडा आपण कमरपट्टीसाठी, हुकलूक पट्टीसाठी आणि पायपिंगसाठी क्रॉसपट्टीही काढू शकतो. अशी जर कटोरी ठेवली तरी आपली खालच्या साईडला कमी पडते, म्हणून आपण कटोरी आहे ती अशी उभी ठेवायची आणि उभ्या पद्धतीनं वाढवून घ्यायची आहे. म्हणजे इकडच्या बाजूने वाढवायची आहे, म्हणजे आपला इथंही आपलं बाहीचंही व्यवस्थित कटिंग होईल आहे आणि कटोरी आपली व्यवस्थित वाढली जाणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला हा ब्लाऊज आपला अस्तरचा आहे, त्यामुळे मार्जिन आहे ते 1.5 इंच घ्यायचं नाही, फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर इकडच्या बाजूला आपण अगोदर सरळ करून घेऊयात. डायरेक्ट आपण एक कट करायचं, म्हणजे आपलं सरळ व्यवस्थित होतं. हे कट केलं, आपण सरळ करून घेतलं. बाहीची उंची आपली 5 आहे, अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे. आणि तयार उंची 5 इंच. परत छातीची घडी आपली किती आहे, 9. याच्या 36 साईजचा ब्लाऊज आहे ना आपला, म्हणून आपण ही घडी जी आहे ती तेवढी टाकलेली आहे. परत आपण इकडेही बरोबर 5 इंच बाहीला मार्किंग करून आपण पॉईंट आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. परत एकदा उंची चेक करायची आपली. कसं होतं, आपण ब्लाऊज कटिंग करताना चेकिंग केलं ना डबल आपलं मार्जिन बरोबर आहे का, त्याचबरोबर आपलं अंतर जे आहे ते आपण घेतलेलं बरोबर आहे का, हे जर बघितलं ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो. त्यामुळे आपण डबल माप घेऊन बघायचं आहे म्हणजे आपली बरोबर आहे का. तर बरोबर आहे इथं आपलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीला आकार देताना 5 इंचाची बाही आहे, तर 2.5 इंच आपल्याला कॅपाईट घ्यायचं आहे. 2.5 इंच घेतलं, त्या ठिकाणी आपल्याला 2 इंच मार्किंग करायचं आहे. खालच्याही साईडला आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचं. एक मार्किंग 1 इंचावर करायचं. हे 2 मार्किंग करायचे आहेत आपल्याला, 1 इंचावरची आणि 1-2 इंचावरची. आता ज्याचा त्याचा आकार आपल्याला ज्याच्या त्याच्या ह्यानी द्यायचा आहे. 2 इंचाचा आकार आपल्याला या 2 इंचापर्यंत अगोदर देऊन घ्यायचा आहे. तरी पण आपण खालपासून गोलाकार द्यायला सुरुवात करायची, आणि आपण हे असं या पॉईंटला जाऊन मिक्स व्हायचं आहे. इथं आपण असं थोडासा खड्डा घ्यायचा, म्हणजे बाही आपली प्लेन तयार होते. खड्डा आल्यामुळे हे झालं. त्याच्यानंतर आता हा 2 इंचाचा पॉईंट आहे आपला. या 2 इंचाच्या पॉईंटपासून खाली इकडं क्रॉसमध्ये आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. सरळ नाही घ्यायचं, हे असं जसं आपण मार्किंग केलेलं आहे, आकार दिलेला आहे, तसं 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला खाली 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1.25 म्हणजे अर्धे, आणि ते परत 1.25, 1 इंचाला 1.25 इंच कमी. तर त्याच्यानंतर आता आपल्याला हा 1.25 इंचाचा पॉईंट, हा 2 इंचाचा पॉईंट आणि हा 1 इंचाचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत. खूप सोपं आहे. इथूनच गोलाकार द्यायला सुरुवात करायची. डायरेक्ट आकार नाही द्यायचा, गोलाकार घ्यायचा आहे आपल्याला असा. म्हणजे या पॉईंटला आलो आपण. आता बघू शकता मैत्रिणी, गळा जो आकार जो आहे तो आपण फक्त सहज आकार दिला ना तरी पण हा आपल्या बाहीचे आकार बरोबर येतात. कारण आपण काय केलेलं आहे, मार्किंग करताना इतकं परफेक्ट मार्किंग केलेलं आहे की आपलं हे जे आहे ते एकदम परफेक्ट येणार, म्हणजे कुठंच चुकणार नाही. अशा पद्धतीने आपण मार्किंग करतो. हे 2 इंचाचं, 1 इंचाचं, हे 2 इंचाचं, परत इथं 2.5 इंचाचं ही मार्किंग केलं आणि आपण आकार दिले. तर आपला ब्लाऊज बघा, तुम्ही बघू शकता बाहीचा आकार खरंच खूप परफेक्ट येतो मैत्रिणी. तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग करायला एकदा शिका, म्हणजे तुमचे ब्लाऊज एकदम परफेक्ट येतील. बाहीचा आकार देऊन झालेला आहे. आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर आहे आपला. दंडगेर कुणाचा 6 असू शकतो, कुणाचा 6.25. म्हणजे लुजिंग वगैरे असेल तर
कसं असतं प्रत्येकाचं फिटिंगनुसार असतं. आपण इथं 6.25 इंच घ्यायचं आहे आणि इथं मार्जिन जे आहे ते 1.5 इंच. तुम्ही इथं 6 इंचही दंडगेर घेऊ शकता आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे असं. आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जसं घेतो तसं तिथं घ्यायचं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन 2 इंच घेतलं तर तुम्ही पाई कटिंगमध्ये पण दंडघेरमध्ये मार्जिन 2 इंच मिक्स करा. आपण तिथं 1.5 इंच मिक्स केलं तरी इथं पण आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. हे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवले ना तर तुमचे ब्लाऊजमध्ये बिलकुल प्रॉब्लेम येणार नाहीत. अशाच पद्धतीने तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या कटिंग करायचं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट हे कटिंग आपलं आलेलं आहे. आता बाईचं कटिंग करताना आपल्याला इथून कट करून इथपर्यंत कट करायचं आहे आणि इथून इकडं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे अगोदर क्रॉस कट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस कट केल्यानंतर 2 इंचापर्यंत कट करायचं आणि आपला बाहेरचा आकार कट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपली बाही उकलून घ्यायची आहे आणि आतला जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण कटोरीचं वाढून घ्यायचं आहे. तर कटोरी वाढवताना आपल्याला कटोरी जी आहे ते आपण जसं पेपरवरती घेतो तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. तर आपण आता कटोरी जे आहे ना ते आपण एक साईडला ठेवूया आणि आपण जी कटोरी आहे हिचं मध्ये काढायचं आहे. खालचा जो पार्ट आहे त्याचा मध्ये काढायचा आहे. तर आपलं हे जे आहे ते 5.5 इंच आहे. म्हणजे 2.25ला एक आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.25ला मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण 2.25 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपण बरोबर 1.5 इंच खाली घेतलेला आहे. टक्स जो आहे तो आपण 1.5 इंचचा खाली घेत असतो. 1.5 इंच घेतल्यानंतर बघा आता 36 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इकडल्या बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे. बरोबर 1.25 इंच घ्यायचं आणि हे आपण इकडं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर इकडंही 1.25 इंच घ्यायचं आहे मार्किंग करायचं. कारण 36 साईजचा ब्लाऊज आहे. 1.5 इंच जर अंतर वाढवलं तर आपला ब्लाऊज खूप मोठा होतो. म्हणून बघा आपण इथं जे आहे ते तेवढं अंतर वाढवून घ्यायचं नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला हे झालेलं आहे. तर आता आपण हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. सॉरी मार्किंग करायचं आहे आपल्याला अगोदर आणि मग आपण ते कट करून घ्यायचं आहे. हे आहे ते पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला इकडच्या साईडला काहीच अंतर न घेता फक्त मार्किंग करायचं आहे. आणि इथून इकडं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर वरती आपण थोडं थोडं अंतर घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडला जे अंतर आहे ते आपण असं गोलाकार दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले कटोरीचं मार्किंग बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कपड्यावरती करा किंवा डायरेक्ट आपण पेपरवरती जरी कटिंग करत असतात तर आपण अशाच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण हे पण साईडला करून कट करून घेऊया. तर बघा आपण इथं पूर्ण ब्लाऊजची कपड्यावरती कटिंग केलेली आहे. ज्यांना पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांनी हे जे आहे ते डायरेक्ट ब्लाऊज आपला कपड्यावरती कटिंग करायचं आहे. पेपर कटिंग केल्यामुळं काय होतं परत आपण ती पेपर कटिंग वापरू शकतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस ह्या साईजचा ब्लाऊज जर असेल तर आपण त्यावेळेस ती पेपर कटिंग आहे ती आपली परत डबल यूज करू शकतो. पण तुम्हाला कंटाळा आला असेल पेपर कटिंग करायचा पण ब्लाऊज तर तयार करायचा आहे त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. म्हणजे लगेच आपला ब्लाऊज तयार होतो. कमी वेळेमध्ये वेळ कमी लागतो आपल्याला. अर्जंट ब्लाऊज असेल तर आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकतो.
आता हे टोक एकमेकावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि कमी जास्त जो भाग झालेला असेल किंवा आपण असं व्यवस्थित थोडंसं गोलाकार पण इथे असं देऊन घेऊ शकतो, म्हणजे हे कोणा वगैरे आलेला आहे तो आपला जातो. तर सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला कटोरी वाढून दाखवलेली आहे. समोरचा पार्ट आहे आपला, हा समोरचा पार्ट आपला कटोरी त्यापेक्षा थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्राच पाहिजे. कटोरी तयार आहे आपली. हा पाठीमागचा भाग आहे. आपण हा पाठीमागचा गळा अस्तर जॉईंट करताना कटिंग करायचं नंतर, म्हणजे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित तयार होतो. ही आपली योगपट्टी आहे. हे जे आहे ते आपलं बाहीचं कटिंग आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. तर अस्तर जोडल्यानंतर जोडताना आपण अस्तरवरती भाव कट घेणार आहोत, म्हणजे आपल्याला परत हे आकार देताना व्यवस्थित लक्षात येतं, म्हणून आपण नंतर हे कट करूया. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.